नमस्कार. विदर्भदूत न्यूजमध्ये मी संजय निक्कस पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे, ही भारतभूमी आहे, ही महाराष्ट्र भूमी आहे की या भूमीला संत महंत आणि महाराज मंडळींची गौरवशाली परंपरा लाभली आहे. या भारतवर्षामध्ये अनादी अनंत काळापासून अध्यात्म, संस्कृती, समाजव्यवस्था, सजीवांसह निर्जीवही या सर्वांच्या समुपदेशनाचं, मार्गदर्शनाचं, वेळोवेळी अडचणीत सापडलेल्या अनेकांचं दीर्घकालीन हित जपण्याचं काम या संत महंत मंडळींनी वेळोवेळी केलेलं आहे. आपल्या वाणीद्वारे, आपल्या प्रबोधनाद्वारे, आपल्या लोक उपचाराद्वारे, जसं की जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटलं आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. केवळ वाणीद्वारे संपूर्ण समाजव्यवस्थेच्या दीर्घकालीन हितासाठी, दीर्घकालीन विकासासाठी मनावरती आलेली मरगळ संपूर्णतः काढून टाकण्याचं काम वेळोवेळी या सर्व संत मंडळींनी केलेलं आहे. असेच एक संत ज्यांना गौरीशंकर महाराज म्हणून संबोधल्या जाते, अकोला अमरावती जिल्ह्याच्या बाँड्रीवरती असलेलं गाव म्हणजे हयातपूर आणि येथील संत श्री गौरीशंकर महाराज आपलं संपूर्ण आयुष्य दुःखी, रोगी आणि एकूणच हतबल झालेल्या समाजव्यवस्थेसाठी सजीवांसह निर्जीवांनाही एक जीवनदायी, दीर्घकालीन अशी प्रेरणा देण्याचं काम करीत आहेत. चला तर आज भेटूयात गौरीशंकर महाराज यांना. नमस्कार महाराज, मी विदर्भदूत न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की आज या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये आणि जवळपास सर्व विदर्भातच नव्हे तर विदर्भाच्या बाहेरही पश्चिम महाराष्ट्रात आपलं प्रस्थ आहे. आपण वेळोवेळी सांगता की मला लोक महाराज म्हणतात, मी मुळात महाराज नाही, पण आपल्याला सर्व महाराज म्हणून संबोधतात. याबद्दल काय सांगा? महाराजाची पदवी आहे जगाला म्हणजे एक जग देतं. सर्वप्रथम मी सर्व आपल्या जनतेचे आभार मानतो आणि तुमच्या विदर्भदूत न्यूजचा आभार मानतो की तुम्ही आम्ही 115 वर्ष या रानात जगणाऱ्या आदिवासी कुटुंबाला तुम्ही भेट दिलेली आहे आणि 115 वर्षाचा इंग्रज कालांतरापासून आम्ही या जागेवर राहिलेलो आहे आणि येथील हनुमंतराया यांची सेवा केलेली आहे. तसे आम्ही मुळात नाथपंथी आहोत. नाथांचा अनुग्रह आमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे जबरदस्तीनं लाभलेला हा आम्हाला एक वारसा आहे. म्हणजे आज्यांनी केला, बापांनी केला म्हणून मी करतोय. परंतु कसं आहे, जेव्हा या अरण्यात मी सामान्य जनजीवनाचा विचार करायला मला वेळ भेटतो, कारण माझ्याकडे माणसं नाहीत. आले तर 2-4 लोक आलीत, भेटलीत, गेलीत, आपली त्यांनी नमस्कार केला, बाबा आमचा प्रश्न असा आहे, माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी त्यांचा सोडवला. ती माझी बुद्धी आहे. मला अनेक वेळा या रस्त्यांवरनं जाताना, अमरावतीला जाताना अशी बरीच मंडळी भेटतात की जी मानसिकरित्या कुठेतरी खचलेली असतात. मी एखाद्या वेळेस 1-2 जणांना विचारलंही, काय आपण कुठे चाललात, तर हे सर्व सांगतात की आम्ही महाराजांकडे जातो. महाराज कोणत्या अंगारात उपारा देत नाहीत, कोणतं औषधी देत नाहीत की काहीच देत नाहीत, पण तिथं गेल्यानंतर आमच्या व्याधी बऱ्या होतात. तर याचं मर्म काय, गुपित काय? याचं गुप्त असं आहे की जो परंपरेनुसार आम्हाला वारसा भेटलेला आहे आणि त्याच्यावर जगाची जी श्रद्धा आहे, एक आध्यात्मिक शक्ती जी आहे आणि जे परंपरेपासून चालत आलेली आहे, आणि त्या परंपरेनुसार जे आज्यांनी केलं ते बापांनी केलं, ते बापांनी केलं ते मी केलं. व त्याच्यातनं काय घडते हे मलाच का माहित नाही. तुमचं काय म्हणणं आहे? एक दैवी शक्ती म्हणावी किंवा त्याला आपण जे चैतन्य शक्ती म्हणावी, जे कार्य करते. मी काहीच कार्य करत नाही. मी एक साधारण तुमच्यासारखा माणूस आहे. 5 मिनिटाची जरी मुलाखत झाली एखाद्या सोबत की त्याचा दूरगामी परिणाम होऊन जातो. नाही, ते उदाहरण पाहिली, त्याचं मला व्यक्तिमत्वच माहित नाही ते काय होते. एक हारलेला, मी एक निर्जीव शब्दाचा वापर करतो. निर्जीव म्हणजे वनस्पती निर्जीव नाहीये किंवा दगड निर्जीव नाहीये, पण निर्जीव कोण आहे? हारलेला, हताश संसाराला माणूस.
कंटाळलेला माणूस संसाराला तो कुठंतरी आपला त्याचा बाप दूर गेलेला असतो, त्याची पत्नी दूर गेलेली असते, त्याचे मुलं दूर गेलेले असते, त्याची संपत्ती दूर गेले, शून्य झालेला माणूस काय करणार? त्याच्यासाठी तो देवाकडे जातो. माणूस देवाकडे कधी जातो? जेव्हा तो शून्य होतो. आणि त्याला कुठून तरी माझा शोध लागतो की बा गौरी शंकर महाराज आहेत, ते बरं सांगतात, मी असं काहीच सांगत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आलं तर मी त्याला विचारतो, का रे गड्या काय चाललंय? बरं आहे, तिचं अशानं बरं होईल, तशानं बरं होईल. काहीतरी आपलं उत्तर सांगायचं आणि ते त्याला त्याच्या मेंटॅलिटीला ते पटते आणि तो करायला सुरुवात करतो. आणि तो करायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्याच्या जीवनात प्रकाशाची उमंग जागते. कोणतरी माझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी समर्थ काय म्हणतात, त्यांचं ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असंच उत्तर मी त्याला बोलतो, बोल तुझं काय म्हणणं आहे. म्हणजे तू कुठं थकलास, तू कुठं दमलास, तुझं कारण काय आहे, तुझ्या दमण्यामागचं कारण काय आहे ते मला सांग रे बाबा. पण आत्महत्या करू नको, जीव देऊ नको, संसार सोडून जाऊ नको. आता ह्या पाळ्या कशा आल्या हे महत्वाचं कारण आहे. म्हणजे शून्यातून बाहेर काढण्याचं काम आपण करतो. पण तो ह्या पाळ्या त्याच्यावर का आल्यात, त्याचं कारण काय झालं? त्याचं कारण झालं आपल्या जे सायन्स म्हणतो, या सायन्सनं जे टेक्नॉलॉजी वाढवली, त्याच्यावर वेगवेगळे तुमचे काळे बाल, वेगवेगळं तुमचं पत्नीला काय सौंदर्यीकरण, मी बोलत नाही माई आई माता आहेत त्यांच्याबद्दल. आणि या सौंदर्यीकरणाची पूर्ती करता करता तो पार बैल झाला. हो, काय झाला? बैल झाला. आणि तो बैल झाला तरी सौंदर्य संपलेलं नाही. सौंदर्याच्या मागे धावण्याची त्याची इच्छा अजूनही ते कायमच आहे. आणि सर्व वेगळी म्हणता येईल, सगळं वेगळी म्हणता येईल. तुमचं काय म्हणणं आहे? आणि म्हणजे काय आहे की त्या सौंदर्याकडे गेला, त्याच्यामुळे त्याला अमेरिकन आता पाठी मणक्याचे जे आहेत त्याच्यासाठी कोरोनाच्या ते पॅथॉलॉजिस्ट काहीतरी आलेत, ते काय म्हणतात, ते हलवतात आपलं ते बाजीवर मसाज, बॉडी मसाज. आता आमच्याकडे पूर्वी सारवण, अजून पण सारवण आमच्याकडे चालतं, आहेच. पण त्या बाईला सारवणच जर तिने केलं नाही तर तिचे बॉडीचे फंगल्स इन्फेक्शन जे आहे, शरीरातले जे अवयव याची हालचाल झाली नाही तर ती आजारी होणार. तुमचं काय म्हणणं आहे? ते आजारी होणार. आणि ती आजारी झाली की बाप्या दवाखान्यात जाणार. आता बाप्या आपल्या नवरीला घेऊन दवाखान्यात गेला, डॉक्टरनं बिल लिहून दिलं, त्याच्यावर त्यानं ट्रीटमेंट चालू केली. आता इथं लूटमारी चालू झाली. जसे गर्भाशय काढण्यासारखे प्रकार, पोटातले बाळाची व्यवस्था बरोबर नाही म्हणून काढण्याचा प्रकार. म्हणजे ते बाळ कसं आहे याच्यावर तो डॉक्टर जपत नाही. तो म्हणतो हे बाळ बाहेर काढलं का मला 30,000 रुपये भेटले, म्हणजे याच्यावर तो बाळ काढतो. प्रत्येक व्यक्ती जाते, नाही माझ्या मुलीला त्रास नको, माझ्या मुलीला त्रास नाही झाला पाहिजे. 50,000 ऑपरेशनमध्ये झाले, तेही बिचारी जीवनाभरासाठी दुखी होते. मग याच्यावर आपल्या न्यूज चॅनलने, या देशाने याच्यावर काय केलेले? मुळात आपलं जे पुरातन आहे ते योग्य आहे. आणि जे पाश्चात्यांचं अंधानुकरण करता करता आपण जे करायला लागलो हे चुकीचं आहे. आपण आता तुम्ही तुमच्या अंगात मला पॉलिस्टरचं शर्ट दिसते, तुमचं काय म्हणणं आहे? याच्यानं तुम्हाला फंगल इन्स्पेक्शन होते. समजलं? तुम्ही पॅन्ट आपला जीन्सचा घातला तो सुती नाही आहे, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फंगल इन्स्पेक्शन होऊ शकते. मग खाजीच्या औषधासाठी तुम्ही दवाखान्यात जा. म्हणजे तुम्ही बिमारी विकत घेतली या कपड्यामुळे. त्याच्यामुळे तुम्ही शुद्ध कॉटन वापरा, कारण कॉटन लवकर फाटते. म्हणजे आपल्या इथली रुई याचं शर्ट आपण घालत नाही, परंतु अमेरिकेचे लोक त्याचे लुजर बनवून घालतात. हे तुम्हाला माहित आहे का? आणि त्यांचे लुजर बनवून घालणं, तुमच्या भावाला कापूस विदेश देते, तुम्ही देत नाही. तुम्ही त्याचं लायलॉन प्लॅस्टिक जमिनीतून निघालं घेऊन त्याचे कपडे बनवता. एवढा फरक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मग अध्यात्माकडे तुम्ही जर वळलात तर माझ्या देशाची 70 वर्षात रांगोळी झाली. हो, मला तर इंग्रज बरे वाटतात. माझ्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य दिलं. काही मवाळवाद्यांनी दिलं तर काही शांतवाद्यांनी दिलं. तुमचं काय म्हणणं? दोन्ही बाजूचा विचार करावा लागेल. पण इथं कसं आहे, इथं तसं नाही झालं. 70 वर्षात 70 तुकडे माझ्या भारताचे करून टाकले. तुमचं काय म्हणणं? तुम्ही जरा विचार करा साहेब, पाटील साहेब, विचार करा. तुम्ही एकांतात जाऊन बसा आणि प्रकृतीकडे बघा.
ही रडते की नाही याचा विचार करा. फॅक्टऱ्या खुलल्या, लाखो टन लाकूड जळलं. पूर्वी तुम्हाला माहित आहे आपल्या गावाभोवती आमराई राहायच्या, पण आज आमराई आपल्याला गावठी खांबा खायला मिळत नाही. ज्याच्यामध्ये पंचतत्व आहे, ज्याला अमृत तुल्य मानलेलं आहे, ज्या गावठी आंब्याचा संचार आपण आपल्या शरीरामध्ये दुखापतीसाठी होतो, त्या आंब्याच्या कोळ्याच जगामध्ये नाही आहे. हो, आमरायाच नष्ट झालं, त्याचं ध्रुवीकरण झालं. आता त्याच्यानंतर बघा, राजकारणात लोक राजकारणी आहेत, परंतु बघा ज्याच्याकडे 4 एकर शेती होती त्याच्या इकडे 4000 एकर शेती झाली. हे कशामुळे? नाही, तुम्ही शोधा. हो, तुमच्या चॅनल मध्ये दम असेल ना तर तुम्ही शोधा. नक्कीच माझ्याकडे आहे, जनतेची आहे. मी सांगू शकतो का या प्रॉपर्टीचा मालक कोण, मी त्याला हात धरून आणू शकतो की हे याने 10 रुपये दिले होते आणि या मंदिरावर इथं खर्च झाले. मला ऑडिट ठेवायची गरज नाही. नक्कीच. तुमचं काय म्हणणं? मी ऑडिट कधी शासनाला देणार पण नाही. निस्वार्थ सेवा. ऑडिट कशासाठी? माझा मालक कोण नाही, कारण मी रानटी माणूस आहे. संत महंतांचा मालक कुणीही नसते. ते ठीक आहे, पण मी माणूस आहे ना. तुम्हाला मी कुठं म्हटलं संत आहे? नाही, ते तुमचा श्रद्धेचा भाग आहे साहेब. पाटील साहेब, तुम्ही पहिले एक विचार करा. कसं आहे, या भारताचे पहिले इथे हुमायूं आला, बाबर आला, त्याने बिलकुल हिंदुस्थान लुटून घेतला. हिंदुस्थान लुटून घेतल्यानंतर याच्या 3-4 फाळण्या झाल्या. तुमचं काय म्हणणं आहे? 3-4 फाळण्या झाल्या. 3-4 फाळण्या झाल्या आणि 3-4 फाळण्या होऊन हा हिंदुस्थान विभागल्या गेला. 65 करोड जेव्हा आपल्या इथून भारतीयांनी त्या अवस्थेत म्हणजे पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वळण्यासाठी 65 करोड पाकिस्तानला दिले. तुमचं काय म्हणणं? तेव्हा त्याची जेवणाची व्यवस्था झाली आणि ते पाकिस्तान आज आपल्याकडे युद्ध करते. ते कशामुळे? 65 करोड दिल्यामुळे. त्याच वेळेस जर 65 करोड दिले नसते तर पाकिस्तान इंडियात राहिला असता, तेही आपले भाऊ बनले असते. मग हे चुकीचा निर्णय नाही काय? आणि हे चुकीचे निर्णय घेऊन आजही काय, इंग्रजांनी ठरवलेले जे सुभेदार होते त्यांच्याकडेच खऱ्या मालक आहे. एक बाळासाहेब ठाकरेचं उदाहरण सोडलं तर. तुमचं काय म्हणणं? मालक्या कोणाकडे आहेत? पद बदलली पण मालक्या. आता मालक्या कोणाकडे आहेत? गुंडांकडे. वाळू माफिया, 2 नंबरचा पैसा. तुमचं काय म्हणणं? मग या जगातले जेवढे काही असतील माणसं, हे फक्त लक्ष्मीच्या मागे चाललीत. त्यांना देशाचं काहीच करायचं नाहीये. वैदिक धर्माचे जर साधू संत कामी लावले असते तर 3 दिवसात कोरोना खतम झाला असता. त्याला झाडपाले विचारायला पाहिजे होते. आता मी बऱ्याचशा लोकांना काही तुळशीचे पानं खा, पिंपळाचे पानं खा, निंबाचे पानं खा, आम्ही लावलं. जे वनस्पत्या माझ्या बापांनी मला शिकवलेल्या आहेत त्या वनस्पत्या मी त्यांना खायला दिल्या. आयकॉनमध्ये एका भक्ताला भेटायला गेलो. तुमचं काय म्हणणं आहे? तिथले लोक म्हणे तुम्हाला कोरोना होईल. म्हटलं मला होणार नाही, मला माझा भक्त आहे, मला त्याला भेटायचे. रात्रीचे 11 वाजता मी त्याला भेटायला गेलो आणि त्याने मला भक्ताबरोबर जीव सोडला, कारण तो माझा भक्त होता. मी कोरोनाचा विचार नाही केला. बॉर्डरवर असलेला सैनिक, त्याने जर मला भेटायला बोलावलं तर मी गेलंच पाहिजे. पाकिस्तानच्या गोळीचा विचार नाही केला पाहिजे. तुमचं काय म्हणणं? कारण मृत्यू हा अटल आहे, मृत्यू येणार आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, सुराज्य दिलं. सुराज्याचं आपण स्वराज्य केलं, सुराज्याचं आपण कलिराज्य केलं. आता सर्व खुर्च्यांचं भांडण. बरोबर आहे. नक्कीच. कशाचं भांडण? माझा पोरगा सरपंच, माझा पोरगा पाटील, माझा पोरगा आमदार, माझा पोरगा खासदार, माझा पोरगा मंत्री, माझा पोरगा अवजड मंत्री, माझा पोरगा मुख्यमंत्री, माझा पोरगा प्रधानमंत्री. अरे प्रधानमंत्री एकच होणार, आमदार एकच होणार, सरपंच एकच होणार. घराणेशाहीला वाव मिळत. म्हणजे हे घराणेशाहीला वाव मिळाली. आता आमचे आदिवासी लई येडे आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या आदिवाशापर्यंत तर कोणी पोहोचलंच नाही. आणि 2-4 लीडर आहेत आमचे, ते तुम्ही जमा करून घेतले तुमच्या खात्यात. म्हणजे ज्यांच्या कोणच्या, मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही.
खात्यात जमा केले म्हणजे पुंजीपतीचं म्हणजे आदिवासी विकास मंत्र्यांना काय करावं तर तिथं कॅबिनमध्ये ठरते आणि ते तळागाळात आदिवासीपर्यंत. अरे आम्ही त्या वनाचे जे वनरक्षक आम्ही आदिवासींनी केलंय. वनाचे रक्षक कोण? आम्ही सैनिक, वन गार्ड आहो आम्ही, म्हणजे वन माणूस. आदिवासी म्हटलं म्हणजे वन माणूस, वन संरक्षक. आता वन संरक्षण लोकांचे यांनी संरक्षणच काढून टाकले, घरही काढून टाकले. तुमचं काय म्हणणं? विस्थापित केलं त्यांना. कारण यांना वाघ सांभाळायची आहेत, यांना सागवान इकाचं आहे आमचं. यांच्या कुठं बापानी लावलंय का? या प्रकृतीला यांच्या बापानी जन्माला घातलंय का? अरे याचं जतन आदिवासींनी केलं. म्हणजे घेवडा काय, आवळा काय हे सगळं आम्ही पुरवाचो जनतेला, आणि तेही सेंद्रिय डोंगरात जतन होणार. वनौषधी आम्ही यांना पुरवायचो, राजांना. माझे आजोबा सांगायचे. तुमचं काय म्हणणं? की वनौषधी आपल्याकडून जायच्या दूर दूरपर्यंत. म्हणजे आमचं साम्राज्य इथून म्हणजे चिखलदऱ्यापासनं तर आम्ही तिकडे म्हणजे चितोडगडपर्यंत आमच्या इथून औषधी जायच्या. म्हणजे कोणाच्या गाढवावर जायच्या, तर कोणाच्या घोड्यावर जायच्या, कोणाच्या हत्त्यावर जायच्या, तर कोणाच्या म्हणजे रथात जायच्या. तर अशी आमच्या इथनं वन औषधी जायच्या. आणि तिथचा वैद्यराज जो होता तो वैद्यराज अशा महामारीवर आमचा काम करायचा, आणि काम करून त्या राज्याचं संरक्षण हा आदिवासी करायचा वैदिक पद्धतीनं. तुमचं काय म्हणणं? म्हणजे वैदिक हा दुसरा कोणी झाला नाही. जे तुम्ही म्हणता ना का बा आदिवाशाकडे जादू असते, अरे इमॅजिन कुठंच नाही. तो जादू वगैरे प्रकार नाही, टोना हा प्रकार नाही, तुमचं नरबळी हा प्रकार नाही. कारण मी नाथपंथाचा टोटल अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही मागत नाही, ते तुम्हालाच खायला पाहिजे. परंतु या 70 वर्षात माझ्या देशाची जी राखरांगोळी झाली याच्यामध्ये बघण्यासारखं झालंय हो. मंदिरं बंद. आता बघा माझं 6-7 महिन्यापासून मंदिर. एक मुद्दा आहे, अलीकडच्या कोरोनामुळे सर्व मंदिरं बंद आहेत, पूजा अर्चा बंद आहे, प्रवचन बंद आहेत, कीर्तन कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळं संत महंत आणि जवळपास जे प्रबोधनाचं काम आहे ते सुद्धा थांबून गेलं. सगळं बंद आहे. बंद असं आहे की आता बघा 7 महिन्यापासून आता एवढं मोठं माझ्याकडे 60-70 गायी आहेत. बाकी 8-10 लोकांचा इथं स्टाफ आहे स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी. आता माझी पगार द्यायची सोय नाही त्यांना. तुमचं काय म्हणणं आहे? कारण मंदिरात भक्त नाही तर माझ्यापाशी आवक नाही. इव्हन मोठमोठी जी मंदिरं आहेत जसं तिरुपती बालाजी, त्यांनी जो स्थायी मालमत्ता होती, स्थावर मालमत्ता, ती सुद्धा मागच्या महिन्यामध्ये विक्रीस काढून पगार केलेत कर्मचाऱ्यांचे. त्यांची ही गत आहे. पण त्यांची गत आहे. आमच्यासाठी तर विकापाशीच काही नाहीये विकाले. लहान संस्थानांचं कसं व्हावं? मग आमच्यापाशी तर विकायलाच काही नाही ना. स्वतःला विकायचं, चहाच्या टपरीवर भांडे घासायचे, काय करायचं ते तर तुम्ही सांगा आम्हाला ना. म्हणजे हे काय, तुमचे पब चालू मात्र शाळा बंद. ठीक आहे, हॉटेल्स चालू, शाळा बंद, दारूचे दुकानं चालू, मंदिरं बंद. अरे आमच्या मंदिरापेक्षा तर तुमच्या दारूच्या बिअर बार मध्ये गर्दी जास्त असते. बरं, मग मला एक म्हणायचं, अलीकडच्या काळात आता शेटे महाराजांनी अकोल्यामध्ये जवळपास 8 ते 9 दिवस आमरण उपोषण केलं की बा मंदिरं उघडण्यात यावी, कीर्तनांना 100 लोकांच्या संख्येत का होईना परवानगी देण्यात यावी. मग माझा प्रश्न असा आहे की आज राज्यामध्ये सरकार हे शिवसेना आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत. म्हणजेच जवळपास नाही म्हटलं तरी हिंदू धर्मीय असं आपल्याला समांतर म्हणता येईल. मग या सरकारकडून मंदिरं सुरू व्हायला पाहिजे का? म्हणणं बरोबर आहे. एक म्हणते मंदिर चालू करा, एक म्हणते मंदिर बंद ठेवा. हे यायचीच फिलॉसॉफी आहे ना. मुळात सरकारला मंदिरं लवकर सुरू करायची नाही. मी काय बोललो, फिलॉसॉफी उपोषणाला बसणारा कोण महाराज आहे मला काही नाव घ्यायचं नाहीये. नाही, ते हरिभक्त पारायण असो का काही असो, यांची फिलॉसॉफी मला माहित आहे. पैदल जाणं, गावोगावी खाणं, आणि ते प्रचार न होणं, आणि त्या गावात घाण करणं. तुमचं काय म्हणणं आहे? त्याची परंपरा मी तुम्हाला सांगतो की इथनं पालखी काढायची, 4-5 लाख रुपये पंढरीपूरपर्यंत जमा करायचे, तिथं बेवारस ते भक्त सोडून द्यायचे आणि गावाकडे वापस यायचं.
म्हणजे 3-4 लाख रुपये दक्षिणा यायची जमा. आणि शंकर महाराजला धरून दाखवा तुम्ही कुठं मी दक्षिणा कोणाला मागितली का? नाही नाही कधी पैशाला स्पर्श केला काय? कधी पंढरीत 1 लाख लोकांचं अन्नदान होते ते कधी कोणाकडे जाऊन मागितलं का? याचा एक तरी पुरावा तुम्ही दाखवा. नक्कीच नाहीच ना तसं काही पण मी म्हणणं इथून पैदल वारी करणे तुमचा टाइम वेस्ट. आता पहिले तुमच्याकडे अत्याधुनिकीकरण नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही पायी जात होते. पण आता तुमच्याकडे अत्याधुनिकीकरण आहे त्याने तुम्ही स्वतः तिथं जा. स्वतः तिची चंद्रभागेची अवस्था पहा की एवढे मोठे 20 लाख लोक तिथे जातात. त्या चंद्रभागेची अवस्था काय होते? कारण मी तिथला रहिवासी आहो. आपलाही आश्रम आहे तिथे पंढरपूर. आपलाही आश्रम आहे. कुठंतरी गोरगरिबांना फुकटाचं खायला भेटलं पाहिजे. त्याच्याकडे पैसे नसतात. पंढरीला जाणारा कोण आहे? गोरगरीब ज्याच्याकडे पैसा नाही. साधारणतः म्हणजे शिर्डीला जाणारा कोण आहे? श्रीमंत. म्हणजे तिथं जाणारा कोण आहे? तळागाळातला गरीब. आणि त्या गरीबाची सोय त्या पंढरीत होत नाही. म्हणून मी संकल्प घेतला की पंढरीत वारीला बाबा 1 लाख लोकांचं जेवण आपण द्यायचं. घरोघरी भिक्षा मागतो मी आणि तिथं 1 लाख लोकांचं जेवण करतो. आणि 10 दिवस मी तिथं सदैव उभा असतो. ॲम्ब्युलन्स आळंदीहून ॲम्ब्युलन्स येतात. त्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा त्यांना मी त्या ॲम्ब्युलन्सला मठावाले उभं राहायला जागा देत नाही कारण त्यांच्या गाड्या जागा लागत नाही. म्हणून मी माझ्या मठामध्ये त्यांना ठेवतो का माऊली तुम्ही या कराडी माझ्या मठामध्ये राहा. तुम्ही फोटो पहा आषाढी वारीचे. आपल्या इथं 3 ॲम्ब्युलन्स उभ्या असतील. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या इथं मालिश करायला लावतो. त्यांना तेल द्यायला लावतो. अरे असं समाजाकडे कधी बघणार? आणि हे घराणेशाही कधी बंद करणार? तळागाळातला एखादा नेता येऊ द्या हो वर. एकूणच राजकारणातली घराणेशाही संपली पाहिजे. संपुष्टात आली पाहिजे. अरे बटन तिकडून बदललं का इकडला राजा बदलतो? असं नाही म्हणता. अरे बापा कुठून तरी हे बघा मी एक आम माणूस आहे. मला माझे व्यक्तिमत्व मांडायला कोणीच अडवू शकत विषय माझा मानव अधिकार आहे. पण माझ्या बुद्धीला जे पटत नाही. तुम्ही आता बालविवाह सांगता. आमच्या कारकिर्दीत बालविवाह होता. माझा सुद्धा बालविवाह झालेला आहे कारण माझा समाज पारधी आहे. त्याच्यामुळे मी व्यभिचारी नाही झालो. आता तुम्हाला सांगतो लवकर संसाराला लागले. आता तुमचं काय शिक्षण 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 30 वर्ष होतात तर तरी शिक्षण त्याची ह्युमिनिटी पॉवर जी आहे वयाच्या 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंतच काम करते. आणि 35 वर्ष त्याला बाळ होत नाही तर तो महाराजांकडे जाते आणि डॉक्टरकडे जाते. गुरुजी आता काय मग आमचा आयुर्वेदिक पाला आम्ही काम करतो. कसं तरी ह्युमिनिटी पॉवर त्याची वाढवतो आणि त्याला कुठं बाळ होते आणि तो आमचे पाय पकडते आणि आम्हाला दक्षिणा देते. तुमचं काय म्हणणं? म्हणजे याच्यात आमचा काही रोल नाही आहे. काही दैवी शक्तीनं मूल प्राप्त झालेलं नाहीये. चूक त्याची उमेदीचा काळ जाऊ झालं तुमचं. आता तुम्ही जे हायब्रिड शोषण तुमच्या याच्यामध्ये आणलं की बाबा संशोधन करू करू DHYचं तुमचं BT झाली 468चं शिटी झाली. हायब्रिड आणलं तेही मोडलं. भळ कंस तर पाहिलेच भेटत नाहीत. आणि आम्ही तो कधी वाणीचा हुरडा तर आता या काळात नाही. आमचं पहिले नामशेष झाला. आमच्या इथं कुळवाना आमचा बाप पेरायचा आणि आम्ही हिवाळाभर वाणीचा हुरडा खायचो जोपर्यंत कंस आहेत तोपर्यंत. पण आता तो हुरडा लपला. नव्या पिढीला हुरडा हेच कळत नाही. त्यांना कळते काय चिकन, त्यांना कळते फिश, त्यांना कळते फ्रान्स टायगर, त्यांना कळते सुरमय. आता हे म्हणतात तुम्हाला कसं माहीत? कारण मी पारधी आहो. म्हणजे ह्या सगळं जाती का माहिती आहे मला? कारण मी पारधी आहो. अहो आमचं 8 रुपये किलोचं मटण आहे ना 800 रुपये किलो करून टाकलं पारध्याचं. नक्कीच नक्कीच. तुमचं काय म्हणणं आहे? पारध्याचं 8 रुपये किलोचं मटण माऊली जे बकरी माझ्या बाप 15 रुपयात विके ते बकरी आज 15,000ची झाली हो. नाही चलना काय नाही खवय्या वाढले हो. एखाद्या वस्तूला जर किंमतच नाही. आता वनरान आहे. या वनरानाची झाडं तुम्ही बघता. हे बघा वनरान पाय आपलं याच्यामध्ये औषधी आहेत. परंतु यांना फक्त मीच ओळखतो. त्याच्यामुळे यांची किंमत तुमच्यापुढे शून्य आहे पण माझ्यापुढे मोठी आहे ना.
आदिवाशाला जंगलात थंडी याच्याशी लढावं लागतं, त्याच्यासाठी त्याला मटण खावंच लागतं. थंडीत तो राहतो, त्याला अल्कोहोल प्यावंच लागतं. तुम्ही पाश्चात्य देशात जा, पण जिथं थंडी आहे तिथं ते प्या लागतं. म्हणून त्यांनी तो गावठी दारूचा उद्योग काढला. मी हे म्हणत नाही का गावठी दारूला सरकारने लायसन द्यावं, असं काही माझं म्हणणं नाही. परंतु कोपरगावच्या ऊसमळीपेक्षा मोहाची फुलाची काढलेली त्यांनी शुद्ध. कारण काय असायचं की मी एक अतिशयोक्ती बोलत नाही, जेमतेम 72चा काळ आहे, 72-77चा. तर 77च्या काळामध्ये जेव्हा बाई डिलिव्हरीला यायची, खूप मोठं त्यावेळेस हे नव्हतं, म्हणजे तुमचं विज्ञानाचं खूप मोठं कार्य नव्हतं, प्रगत नव्हतं 77 या काळामध्ये. तर तेव्हा काय झालं की आमच्या गावात अयूब खा पठाण नावाचा माणूस असायचा. आणि तो अयूब खा पठाण माणसाला आमच्या गावचा पाटील सांगायचा, म्हणजे ज्याच्या घरी डिलिव्हरी होती, गळ्यात 2 शिश्या सॅनिटायझर काढून ठेवतो. आता प्युअर मोहाची. आणि त्या बाळतीन बाईला डिलिव्हरीच्या आधी एक बंपर आणि डिलिव्हरी नंतर एक बंपर अल्कोहोल. हा माझ्या समोरचा विषय आहे. नाही तर याची तुम्ही गावोगावी चौकशी करा. पाश्चात्य म्हणजे 70च्या आधीच्या म्हणजे म्हाताऱ्याला विचारा, का रे बा औषध का होतं, तर तो औषध सांगेल का हे होतं. मग त्याच्यासाठी काय तुळशीचा पाला, गुळवेल सत्व हे लोक जाणत होते. भुईकण, दूधकण हे जे आहेत, तर हे ढोरकण, डुक्करकण असे जे कंद होते, याचा त्या बाईवर उपचार करायचा. तेव्हा मरण्याची संख्याही कमी होती हो डिलिव्हरीमध्ये. एखादी बाई गेली तर गेली बाळतपणामध्ये, ते तर आताही जाते तुमच्या याच्यामध्ये. आता तुमचा कोरोना आला तर तुमचं ॲक्सिडेंटचं प्रमाण पहा आणि कोरोनाच्या मरणाचं प्रमाण पहा, जेमतेम सारखं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे जेवढं कोरोनानं आपण बचावतो एवढे ॲक्सिडेंट, मग हे ॲक्सिडेंट कमी करा, कोरोना आपोआप कमी होणारच आहे. जर भारतीय जनतेची ह्युमिनिटी पॉवर जर जगाच्या पेक्षा 100% जास्त आहे, तर भारत हा सर्वनाश होणारच नाही. बरोबर आहे. मास्क लावलंच पाहिजे, दुरी ठेवलीच पाहिजे. जैन धर्मात जा, तोंडाला मास्क पहिलेच लावलेला आहे. वैदिक धर्मामध्ये जा, तोंडाला लावलेलंच आहे. सुती कपड्यावरच मंदिरात घुसाचं, शरीर उघडं पण तोंड बांधलं, फेटा असलाच पाहिजे, तेव्हाच मंदिरात प्रवेश होतो. आता हल्लीच्या काळात तुमचं बदललं, त्याला काय करणार आहे? आता पहिले घंटे वाजायचे, डमरू वाजायचे, आता तुम्ही ताटं वाजवायला लागले. अरे पण मंदिरातले घंटेच जर चालू राहिले तर गावात जे कंपन होणार आहे ते कंपन कायम राहील ना. एक माणूस दररोजच घंटी वाजवते. अरे एकाच मंदिरात 100 दिवे लाव ना, पण त्या मंदिरात दिवा लावणारा माणूस नाही भाऊ आजकाल. का रे बा कुठं चालला? शिर्डीला, मला माहिती आहे पिकनिकले चालला. का रे बा कुठं चालला? गजानन मार्ग. काही तुरळक लोक असतात जे श्रद्धेनं जातात, 10% लोक. बाकी 90% लोक तर पिकनिकसाठीच बोलून येतात. का रे बा पंढरपूरला चाललो, कायले? नाही, मला चांगला हॉटेल पाहिजे, त्याला मठ नाही पाहिजे भाऊ. म्हणजे ही अशी भूमिका आहे. आणि आपण या सामाजिकतेनं जे आपण याच्यात बांधलो घराणेशाहीमध्ये, तर 70 वर्षातही आपल्याला स्वातंत्र्य भेटलं नाही. म्हणजे आपण अजूनही पारतंत्र्यात होतो. विचारांनी पारतंत्र्य, विचाराच्याने का मनानं पण प्रांत. मी तर म्हटलं मला भारतवर्षात जगाचं नाही आहे, पण मी पॉयझन घेणार नाही, मी आपोआप मरणार आहे. समजलं का तुम्हाला? मला भारत, कारण जंगलातून मला गावाचा कधी अवशेष भेटला नाही. मी पाटील जरूर आहो या हिवरा बुजुर्ग गावाचा. तुमचं काय म्हणणं? बरोबर आहे. परंतु कसं आहे की माझ्या जीवनामध्ये जे मला माझा ब्रेनचा विचार सांगतो, माझ्या माइंडचा विचार सांगतो, माझ्या विचाराचं समर्थन जे सांगते का हे जग जगण्यालायक नाही आहे, मी माझ्या मुलांना सांगतो, परिवारांना सांगतो, अरे मला जगायचंच नाही आहे. ते मला विचारतात, मी एक टाइम जेवतो, ते मला विचारतात तुम्ही जेवत का नाही? मी म्हणतो मग शरीरात जर संपवायचं आहे, मग जेवायचं कशाला? जगात देव आहे हे जर मला कळलं तर सांभाळेल तो. पण एवढी शेवटची टोकाची भूमिका का? अरे मला ही जे जनतेची झालेली उधळण आहे हे मला बघवत नाही. कारण मला डोळे दिले, मला विचार करण्याची पात्रता दिली. खुर्ची नाही भेटली की पक्ष बदल, खायला नाही भेटलं का घर बदल, नवरा गरीब असन तर नवरा बदल, त्याचं दारिद्र्य आलं का बाईनं नवरा बदलला, बाई चांगली नाही लागली तर बुवानं बैल सोडून दिलं. शॉर्टकटचा मार्ग झालं. 14 वर्षातलं बाई ही बाई होते. शासनानं मार्ग दिले, 18 वर्षात तिचं पूर्ण पाहिजे. खरोखर आहे शासनाचं का 18 वर्ष
बाळ जन्माला घालायला तिला सुटेबल. परंतु पूर्वी जे बालविवाह व्हायचे त्याच्यावर एक वैदिक धर्माचं सांसारिक एक हिंदू संस्कृतीचं त्याच्यावर बंधन असायचं. आज कुठे हो बंधन? बाईचा नंबर पाहा लागते, बाप म्हणते गाडी आपली होय. गाडीवर पोरगी असते, दुसरे पोरगी असते, ते पोरगा असते दुसरा. अरे आपली पोरगी तर वयाच्या 14 वर्षीच मार्गी लागली. लग्नाचा विचार शासन म्हणते 18 वर्षानं करा. अरे हो, तोपर्यंत तर ते व्यभिचारात घुसली. त्याच्यातही तुम्ही म्हणता की बा आपल्या आपल्या नैतिकतेनं विचार करा. मी या शासनाला विचारतो, परळ आणि नाग हे दोन्ही एकत्र येतात का? यांचं शरीर संगोपन होते का? होत नाही. म्हणून जातीय वर्णभेद असे पडले असावेत. माझा दुजोरा नाही. म्हणजे कोणी याला आपल्या जातीवर भेदून घेऊ नये, मी सर्वांची माफी मागतो. परंतु परळ त्याला काय म्हणतात? साप. आणि तिला काय म्हणतात? नागिन. मग नागिन आणि परळ यायचं शारीरिक संगोपन होते का? बिबट्याचं आणि वाघाचं होते का? हत्तीचं आणि जिराफचं होते का? पण तुम्ही काय लाभलं? आमचं सामाजिकरित्या सर्वांच एकमेकाशी लग्न झालं पाहिजे. अरे मला सांगा, एक मुस्लिम आहे त्याचा खानपान अलग, एक ब्राह्मण आहे त्याचं खानपान अलग. मी भारतीय आहे, माझं खानपान काय भाऊ? मटण, डुक्कर, म्हणजे हिस्त्र प्राणी आम्ही खातो. आता आम्ही जर खरंच एखाद्या ब्राह्मणाच्या लेकीला आमच्याकडे आणलं, तिचं संगोपन करू शकू? नाही, तुमचं खाद्य खाऊ शकणार. बरोबर आहे. अरे मी जगासाठी मटण नाही सोडलं. हे ब्राह्मण बाई आमच्या मठात आली, हिच्यासाठी मटण सोडलं. म्हणजे मटण सोडणारच नाही तुम्हाला सांगतो. पण ही ब्राह्मण बाई आली, हिनं मला नियम सांगितले का बाबा तू मैसा जिया करो, माझ्यासाठी एवढा तुम्ही त्याग करा. मी केला, ठीक आहे का, तो माझा त्याग आहे. ते मागितलेली तिने एक शपथ आहे. परंतु मी कधी माझ्या बांधवांना तुम्ही मटण खाऊ नका हे म्हणणार नाही. जर माझ्या बांधवांना मटण खाऊन उद्या जर माझ्या भारतावर अतिक्रमण झालं तर बॉर्डरवर लढायला मापाशी माणसं नसतील. माय 5-10 कोटी जे काही महाराष्ट्रात आदिवासी आहेत त्यांना मी बॉर्डरवर नेऊ शकतो. चलो मरो रे, एलएसी तोडो, कर लो पाकिस्तान को कब्जे में, हम कर देंगे. त्याच्यासाठी मी त्यांना हे सकस आहार देतो. मी त्यांना म्हणत नाही. आमच्या इकडे सामूहिकरित्या आमच्या समाजामध्ये दरवर्षी आमच्या कुळदेवताला बकरा चढतो. त्याच्यात मी आशेपोटी फक्त तिथं भेटीला जातो. ते दारू पितात मला माहीत आहे. एक वेळाची समस्या आहे, आमच्या इथं एक शिवपार्वती शिवमहोत्सव का हे होता, दरवर्षी कार्यक्रम होता, शिवपार्वती कार्यक्रम होता. आणि मी आदिवासी समाजाचा शिवपार्वती कार्यक्रम केला होता कुळदेवतेचा. आणि त्याच्यामध्ये तुमच्या इथं दारूबंदी आली साहेब. आणि दारूबंदी आल्यानंतर मग म्हटलं आपणच का दारू घ्यायला जाऊ नये? अरे आपल्या अंगी आपण देवाच्या पूजेला नेतोय ना. मग मी गेलो एका दुकानात दारू घ्यायले, 7 पेट्या दारू घेतली. कशासाठी? माझ्या आदिवासी बांधवासाठी. तुमचं काय म्हणणं? कारण ते पेल्याशिवाय नाचणार नाही आणि त्याचं काही त्याच्याशिवाय भागत नाही. तुमचं काय म्हणणं? गेलो, घेऊन आलो. इरविन चौकात माझी गाडी पकडली ठाकरे साहेबांना, शिपीच्या स्क्वॉटनं. ते म्हणे हे दारू कोणाची? म्हटलं माझी. महाराजच्या गाडीमध्ये दारू. अरे माझी जनता या तुमच्या वर लॉकडाऊन मध्ये दारूबंदीमध्ये इथं 5,000 लोक या दुकानात आणून मी काय करू? माझ्या घरी तर कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मला न्यास लागन. बरोबर आहे ना. मग त्या कार्यक्रमाला जर मी नेलं, त्याच्यात माझा गुन्हा काय, माझ्याकडे बिलही होतं, तरी सुद्धा माझ्यावर दारूची केस माझ्या ड्रायव्हरवर केली. तो MP चा होता. त्याला मार या शासनानं मारलं. आणि त्यावेळेस किती काय घेतलं त्याच्यापासून हे मला माहित नाही. म्हणून कसं आहे का आज आम्हाला आदिवाशाला आनंदानं राहण्याची मुभा नाही. तुमचं काय म्हणणं? प्रशासनाच्या विरोधात रोष आहे आदिवासी. बघा कसं आहे, त्यांना काही मिळत नाही. त्यांचे वन खाल्लीत, त्यांची संस्कृती खाल्ली, त्यांना व्यभिचारी मार्गाला तिथून इकडे कामाला कंपनीत आणलं. अरे त्यांचा मूळ रोजगार ते घेवड्याच्या बिया जर वेचायचा राहिला असता तर त्याला इथं याचं काही काम आहे का? तुम्ही कंपन्याला रानं देऊन टाकले वेचायसाठी. कंपन्या प्रोडक्शन करतात,
रामदेव बाबा प्रोडक्शन करते, अजून कुठल्या कंपन्या प्रोडक्शन करतात, त्यांना तुम्ही देता. कारण तुम्ही त्याच्यावर वनराज्य आणलं. काय आणलं? वनराज्य आणलं. आणि ते वनराज्य नी आमची मूल निवासी आहे त्याचा बट्ट्याबोळ झाला. त्याचा बट्ट्याबोळ झाला साहेब. मूळ रोजगारापासून त्याला वंचित केलं. तर याच्यावर शासन कधी विचार करणार आहे? मूळ रहिवासी आम्ही, राज्यकर्ते हे. भारत आमचा, राज्यकर्ते हे. नक्कीच याच्यावरती शासनानं आदिवासी बांधवांच्या ज्या अनेक समस्या आहेत, बऱ्याच गोष्टी आपण नाही वेगळ्या, म्हणजे जंगलांमध्ये राहणारे जेवढे आहेत कोणत्याही जातीचे असतील, तर जंगलामध्ये जे मूल निवासी होते, हक्काची त्यांची कामं होती, तर ती हिरावली गेली. साहेब, एका कास्ट सर्टिफिकेट साठी आता आमचे रायनी कुठं रहिवास प्रमाणपत्रच भेटत नाही. ते तरी बरं झालं की माया आज्यानं कुठं तरी चोरी केली होती, तर त्याचं रेकॉर्ड मायापाशी सापडलं, त्याच्याहून माझी व्हॅलिडिटी बनली. तुमचं काय म्हणणं आहे? त्यानं चोरी केली आणि त्याचं पार दिली ना त्याला. मग त्याचं झालं ना साहेब, ते पटलं. जय राम म्हण्या पार दिली, लिहून टाकलं त्यानं. आता लिहून टाकलं तर पारधी अक्षरामुळे मुले व्हॅलिडिटी भेटली, नाही तर ते व्हॅलिडिटी भेटण्याचाही मोठा खराब कार्यक्रम आहे. म्हणून म्हटलं की आम्ही आज संस्कृती जी आहे आमची, आमच्या संस्कृतीप्रमाणे आम्हाला जगण्याची मुभा नाही. कुठं आमचं राजकीय असं वर्चस्व नाही. हाय ते गुळाखालचे गणपती बाबू बाबू म्हटलं का ज्याच्यामध्ये आदिवासी समाजाचं व्यक्तिमत्वच करण्याची तयारी नाही, ते त्यांनी जवळ घेतले. आदिवासी बांधवांमध्ये जे आहे काय डुप्लिकेट जाता भरलेले आहेत, भेटत नाही तर आदिवासी बांधव उभा कुठून राहणार रे? त्याला शिक्षणच नाही, संस्था फक्त बोर्डावर आहेत. तुम्ही धारणीचा एक दौरा काढा, संस्था मेळघाट मध्ये जा तुम्ही, तुम्हाला कळेल. हे मला माहित बरं झालं, 115 वर्ष आधी माझे पूर्वज इथं जंगलात येऊन बसले, तर मला हनुमानजी भेटला आणि याच्या भरोश्यावर मला खायला भेटलं. भाऊ तुमचं काय म्हणणं? मी फक्त माणूस आहो. नाही, पण तसं नाही म्हणतात आपण, इतरांना खायला शिकवतात. नाही, ते काय देतो मी जगांना तो विषय नाही माझा. मी एक माणूस आहो आणि माणूस म्हणून मरणार आहे. आणि आल्या जन्मात मी जगाला काहीतरी, आता माझ्या मनात काहीतरी कल्पना आली, 2 रुपये 4 रुपये जमा करून मी माझ्या स्व ताकदीवर त्या पंढरपूरला आपला एक छोटासा बाग उभा केला. मग वारकऱ्यांनी काऊन नाही केले हो? गजानन महाराजची संस्था आता बनते, वासुदेव महाराजची संस्था आता बनते. मग पूर्वीच्या वारकऱ्यांनी का नाही केलं? हे वारकरी एवढे मोठे वाऱ्या घेऊन जातात, याईनं 10 गुंठे पंढरपुरात जागा काऊन नाही घेतली? 1 गुंठा त्यावर तर 5 रुपयात भेटत होता, आता तर 10 लाख रुपये गुंठे. तुमचं काय म्हणणं आहे? मग त्यावेळेस आपल्या समाजाची त्या पंढरपुरात त्या बळव्यांना यांचे हाल करायला लावले, आणि यांनीच जर 10 गुंठे जमीन घेतली असती तिथं, तर आज पुरा विदर्भ तिथं जाऊन बसला असता, महाराष्ट्र जाऊन बसला असता. एकाच्या डिपेंडवर माया एक दिवस निघाला म्हणून माझं कार्य इथलं संपलं असं नाही आहे. विठ्ठल हा सर्वासाठीच आहे. विठ्ठलाची असे गुणाचे सागरण ते सर्वाचे माहेरघर, आदिवासी पारधी मुस्लिम सगळ्याच असतं माहेरघरी. परंतु हे घराणेशाही कधी तुटेल, आपल्यावरलं पारतंत्र्य कधी जाईल, आपण स्वातंत्र्यात कधी येऊ, आपल्याला स्वातंत्र्याने कसं जगता येईल, आपले टॅक्स भरून यायचे बंगले बांधणं चालू आहे. काय चालू आहेत? एकही असा आमदार झाला नाही का आमदार झाल्या असताना त्याच्याकडे 2 एकर शेती आहे आणि आमदार झाल्यावर त्याच्याकडे 200 एकर जमीन आहे. कधी पुतण्याच्या नात्यानं तर कधी नाताच्या अरे साधा जिल्हा परिषद हो, त्याच्याकडे 10 करोडची प्रॉपर्टी होऊन जाते. हे येते कुठून? मोठा संशोधनाचा विषय. मग हा संशोधन तुमच्या विदर्भ दूतनी करावा, नुसतं विदर्भ दूत नाही, सर्वांनीच करावा. याच्यामध्ये जनता सुद्धा कारणीभूत राहते. नाही, जनता कारणीभूत आहे. मला एवढं सांगा, एक आमदार झाला तर जवळपास मला सांगा काही करायचं काम लागत असं म्हणतात, बरोबर आहे ना? मी ते नाही म्हणत, मी तुम्हाला जनता काय कारणीभूत आहे. आमच्या इकडे माहिती आहे का तुम्हाला, आमच्याकडे आमचा आबा आहे ना, ते बकऱ्या आणि मेंढं पाळायचं. तुमचं काय म्हणणं? मग त्या मेंढाला आता आमचे गुरु आहेत, शिट्टी मारली का आमच्या संघ येतात. तुमचं काय म्हणणं? मग अशी हे शिट्टी आहे का हा आपला बॉस आहे, चलो इसके पीछे, जनतेला मार्ग राहत नाही. जनतेला मार्गच नाही हो, त्याला कुठं वेळ आहे एवढा विचार करायचा. आता मी जंगलात बसला, झाडाखाली बघा, वरती झाडं बघा, मी झाडाखाली बसलो निवांत तथागत गौतम बुद्ध सारखा. म्हणून हे मला कळलं, म्हणून मला मृत्यू पाहिजे. तुमच्या लक्षात नाही आलं काय? का हे भगवत नाही,
मृत्यू 16 वर्षाची बालिका, 15 वर्षाची बालिका, 10 वर्षाची बालिका गरोदर होते. मग शासनाचे नियम कुठं जाते? कुटुंबही आणि बाप नाही हो तुमचं. नाही नाही नाही, नियंत्रणाचं नाही. तुमचे जे पिक्चर आहेत, आमचे तमाशे मोडले दादा. कारण संस्कृती होती संस्कृती. मला सांगा, तमाशात बाई जात होती का? नाही. मग घरात व्यभिचार व्हायचा का? नाही. तमाशात फक्त माणूस जायचा, तमाशा बघून यायचा. मग त्याच्यात एक सांगतो, ज्याला बायको नाही तोच तमाशात जायचा. कारण हे माझा आजा मला सांगायचा. तुमचं काय म्हणणं? कारण माझ्या आज्याला तमाशाचा नाद होता. इथून बैरमला जायचा तमाशा बघाय. बैरमच्या यात्रेमध्ये आणि त्याला पटाचा खूप मोठा शौक होता साहेब. कशाचा? पटाचा. परंतु कसं आहे, आज तो पट गेला. बैलांच्या शर्यती बंद केल्या. बैलांचा शर्यती म्हणजे जे मूळ आहे, म्हणजे या म्हाताऱ्या लोकांचं जे वर्चस्व होतं, म्हणजे जे म्हातारे म्हणतो आपण, साठीच्या पुलीकडले ज्याची बायको गेली, त्याचं तर एन्जॉयमेंट आहे ना, खालूनच टाकलं हो. त्याच्यासाठी तर त्यांनी अनाथ आश्रमच खोलले. पण त्यावेळेस तो काय 2-4 हजार रुपये चोरी करून तिथं एन्जॉय करायला जायचा. मग पोराली बरं वाटायचं का बुडा यात्रेला गेला बा. का बुडा यात्रेला नव्हता जायचा. बुडा जायचा तमाशा बघायला, मटण खायला. त्याचं नाव होतं यात्रा, जत्रा. यात्रेमध्ये औषध मी काय बोललो तुम्हाला साहेब, पाटील साहेब, माझं पहिले ऐका. म्हणजे कसं आहे, मी जे बोलून राहिलो तुमच्याशी, हे आतून बोलतोय. मी कुठल्याही म्हणजे पंथाचा, म्हणजे याचा नाही, फक्त नाथ पंथाचा आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही, किंवा कुठल्याही पक्षाशी माझे संबंध नाही. माझा बाप होता काँग्रेसशी, अख्खी जिंदगी गेली त्याची. पण मला त्याच्यातला काँग्रेसीच कळला नाही. तुमचं काय म्हणणं? का गद्यासारखा का पोहतो? माझा भाऊ बीजेपी वाला हा कुकडे गद्यासारखा जातो? हे मूर्खाचे माणसं सगळे. कोणाचा पक्ष, कोणाचं पक्ष, कारण पक्ष कशासाठी पाहिजे? पक्ष वाटलं म्हणजे हे आंतरिक सैन्य बल संपलं पाहिजे. तर या देशात येलोसीवर युद्धच होणार नाही, अतिरेक्याला जागाच भेटणार नाही. कारण माझे स्थानिकच अतिरेकी आहेत. मूळ माणूस ताकदवर आहे, सर्व ताकदवर. तुमचं काय म्हणणं याच्यावर? म्हणून म्हटलं की जर माझा आतून देश जर प्रोग्रेसिव्ह झाला, सदृढ झाला, तर बाह्य जगाले आता कोरोनामध्ये काय काय वापरलं, किती व्हॅक्सिन वापरलं, त्याचं ऑडिट नाही आहे तुमच्यापाशी. ठीक आहे. मग आम जनता जे लेकरू पैदाले व्हाले, ते दर दिवशी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर ज्यावेळेस त्याचं बीजांकुरण होते, त्या दिवसापासून 40 रुपये रोज टॅक्स चालू होते त्याच्यावर, औषधी वगैरे वगैरे. आता तो जिंदगीवर मरेपर्यंत 40 रुपये टॅक्स भरते. सुविधा त्याला आयुष्यभर भेटायला, तशा त्याच्या सुविधा त्याला आयुष्यभर भेटायला पाहिजे. तुमच्या इथं काय आहे हो? गव्हाले पाणी नाही, विद्युत किती आहे? 8 तास. भाऊ 8 तास आहे. माझ्याकडे 35 एकर इथं म्हणजे बागायती शेती आहे. मला सांगा 8 तासात मी किती एकर शेतीला माझा 1 गडी पाणी देईल? झालं ना. मग 8 तासात तो काम काय करेल? शेतकरी कसा सुदृढ होईल? त्याला वीजच नाही. आता त्यांनी सौर ऊर्जा काढलं. सूर्य आहे तोपर्यंत पाणी फेकते, आणि हिवाळा पावसाळा तर पाणीच फेकत नाही. फक्त इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? नाही, हे सौर ऊर्जा हे बेवकूफीच आहे की नाही? ते काय आहे शासनाचा प्रोग्राम? अरे बाबा, पण त्याचे फायदे किती, त्याचे तोटे किती, त्याचं नुकसान किती? तुम्ही आधुनिकीकरण करता, पण याचा बोज आमच्यावर येते, टॅक्सच्या मार्गाने येतेच. सर्वसामान्य जनतेवर येते. यायच्या घरी 5 एकराची 500 एकर होते, तेही आमचीच आहे ना. त्याला बिल्डरशिप लावल्या जाते. त्या बिल्डरशिपमधून ते तिसऱ्याच्या नावावर खरेदी असते. आपला मंत्री मोकळा असते. तुमचं काय म्हणणं? वाचा ना तुम्ही, आता वाचना घटना. बरोबर आहे. हा मोठा वादाचा विषय आहे तो. वाचा ना तुम्ही घटना. मग त्याच्यावर ईडी लागते. ईडी लागली का मग तो सुटून जाते. मग त्याचं पक्षांतरण होते. मग त्याची मालमत्ता पसते. तुमचं काय म्हणणं? आपसातच नीलचे दाखले येतात. मला सांगा, आम माणूस जेव्हा तहसीलमध्ये जाते, तो राजे 15 दिवस चक्रा मारू मारू परेशान होते, तेव्हा त्याला एक नकाशा भेटते. तुमचं काय म्हणणं? पटलं तुम्हाला? आज या, उद्या या, परवा या, तेरवा या. तेच हातोहात जर त्याला दिलं, म्हणजे तुम्हाला काम करायला 8 दिवस पाहिजे.
तुम्ही 8 मिनिटात द्या ना त्याले, तत्परता दाखवायला पाहिजे ना. एक कास्ट सर्टिफिकेट घ्यायला गेलं, कागद बरोबर असेल तर एका दिवसात देऊन टाका. समजलं? नाही ते तुम्ही 8 दिवसानं या, त्याची अवधी 7 दिवस, त्याची अवधी 15 दिवस अशानं त्याच्या यार घरात त्या ऑफिस आहेत जाऊ त्याचा टॅक्सच गव्हर्नमेंट खेचून राहील ना. एसटीत बसला त्याचं टॅक्स, तिथं तिकीट अर्ज भरला त्याचं टॅक्स. नाही, त्यानं जर स्वतः अर्ज लिहिला तर अर्ज बरोबर लिहिण्यात आला नाही, फलाण्या वेंडरकडे जा, तिथून अर्ज लिहून आणा. मग हे तुमचं कधी बदलणार? सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्ही जंगलात आले, बालविवाह प्रतिबंधक कायदे लावलेत, पण बालविवाह करण्यामागचं कधी संशोधन काढले का? ते बालविवाहामध्ये जेव्हा मुलगी त्यांच्या घरी जायची तर त्याच्या घराला ते 8-10 वर्षात समजून जातं मुलगी कोण्या रूपाची आहे. तो पोरगा काही करायचा नाही, बा पोरीचं रूपवान काय आहे त्याच्यावर दोघंही ऍडजस्ट होऊन जायचे. बाहेरच्या पोरीकडे नाही बघायची ते लेकर, बरोबर आहे ना. ती पोरगी पण बाहेरच्या लेकराकडे नाही बघायची. तुमचं काय म्हणणं? कारण तो संस्कार सुसंस्कृत झाला तर समाज आहे. तुमचं काय म्हणणं आहे? पण आता नवीन पिढीत मी म्हणतो माझंच जग बदलले, याचा विचार येतो हो पाटील साहेब आम्हाला. कायदे कानून लागू, नियम लागू झाले. अरे आम्ही पारतंत्र्यातच बरोबर होतो असं वाटतं. आजही पारतंत्र्यात आहो आम्ही. कायदेशीर पारतंत्र्यात नाही, बाबासाहेबाचं पुस्तक आहे म्हणून काहीतरी भीती आहे. संविधानात सर्वांना अधिकार झालं. आता वकिलीत बरबाद व्हा, त्याच्या मग आता कायदा आला तर वकील लावा. म्हणजे माझा तर वेळ, माझी जिंदगी कोर्टात गेली, मला चांगली जिंदगी जगू द्या ना. कशाला भानगडी पाहिजे, कशाला भांडण, कशाला कायदा पाहिजे? जर तुम्ही तुम्हाला जर मृत्यू आहे हे जर अटल तुम्हाला सत्य माहिती आहे तर कोर्ट कायले येते? कायले कोणाचा धुरा वाकरा लागते? कायले कोणाचा वावर नागरा लागते? कायले कोणाच्या बैली शिव्या द्या लागते? दारूचे बार चालू, मंदिर मात्र बंद, संस्कृती बंद. अरे हे शासन कधी करते हे तर त्यांचा प्रश्न आहे ना. मला शासनाविषयी काही मंदिरं खोलाही म्हणत नाही, मी तर म्हणतो कायमस्वरूपी मंदिरं बंद ठेवा, म्हणजे धर्मावर होणारा खर्च हा होणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे? दुसऱ्या कामात जाईल. मी तर म्हणतो मंदिरं बंद ठेवा. प्रत्येक महाराजले कामीला. मी शेती करतो साहेब, मी शेती करतो. माझ्याकडे जी काही 35-40 मी तुमच्या मंदिराचं खात नाही. माझं पाणी पेशल, माझं जेवण पेशल. तुम्हाला आता सांगतो माझं सगळं. माझ्या कोणी भक्ताला विचारा, या पायानं आता भिक्षा घेऊन आला, मग हे भिक्षा मी घेणार. समजलं का? म्हणून या जीवनामध्ये आपल्या मुलांना सकस आहार कसा मिळेल, मी सर्व सेंद्रिय करतो. माझं शेती सेंद्रिय आहे आणि त्याच्यामुळे मी आज वयाच्या 46-47 वर्षी स्ट्रॉंग आहे. एक टाईम माझं जेवण आहे, समजलं काय? आणि दिवसभर मी काही खात नाही, कारण 400 कॅलरीज लागते. आता आलू आपलं एक हा पिकला कुठं? उत्तर प्रदेशात. आपण थोडा का आलू पिकू, आपली माळी लोक तर 1-2 आपण भाजीत टाकू वांग्यासोबत. पण हा आलू, ते वांग मेलं, हा आलूच पुढे आला. तुमचं काय म्हणणं? आणि त्या आलूंच्या पोटॅटो खाल्ल्यानं उत्तर प्रदेशाचा आपण झालो, आपल्याकडून चालवत नाही म्हणून अटॅकचं प्रमाण वाढलं. कारण आपल्या शरीरात तेलाचं प्रमाण वाढलं म्हणजे अटॅकचं प्रमाण वाढलं. आपली राजा अलशीचं तेल गेलं, शेंगदाण्याचं तेल गेलं, नारळाचं तेल गेलं ना आता चमेली मधात आली, सोयाबीन मधात आलं. म्हणजे याच्यावर शासनाने विचार करण्याची गरज आहे आणि याच्यावर आम जनतेने विचार करावा. म्हणजे वोटिंग करणं योग्य आहे, पण हा आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी योग्य माणूस आहे की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. मी काही वोटर आयडी नाही आहे, कोणाला कोणा पक्षात जा हे म्हणत नाही आहे. मी सर्व पक्षाचाच आहे, सर्वच माझी लेकरे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे हिंदू येतात, मुसलमान येतात, बौद्ध येतात, ईसाई येतात, शीख येतात. तुमचं काय म्हणणं आहे? मी कोणालाही बा मार्ग सांगत नाही असं काही नाही आहे माझं, परंतु या मार्गातून मार्गाकडे कुठं चाललो याचं लक्षात घेणं. अरे या मोटर गाड्या निघाल्यापेक्षा आमच्या बैलबंड्याच बऱ्या होत्या. कशासाठी? जगलोच असतो आम्ही का नाही जगत? जन्माला आला तो जगलेलाच आहे साहेब. याच्यावरती काय आहे, पुढील मीटिंग मध्ये केव्हा तुमच्याशी संवाद येईल नक्कीच. आणि एवढा माझ्या मनातली जी कळकळ आहे हे जगापर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे.
गौरीशंकर महाराजांनी आज मुलाखती दरम्यान समाजकारण असेल, राजकारण असेल, अध्यात्म असेल, आधुनिकीकरण असेल, उद्योगधंद्यांचा झपाट्याने होणारा विकास, जंगलकटाई असेल, आदिवासी बांधवांचे प्रश्न, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत. नक्कीच याची कुठेतरी दखल घेतली जावी आणि त्यांच्या मूळ प्रश्नावर एक प्रभावी उत्तर कसं मिळेल हीच अपेक्षा आपण या मुलाखती दरम्यान करू शकतो आणि एक नवा विचार देण्याचं काम गौरीशंकर महाराजांनी नक्कीच केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अमित त्रियान. गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूजपेपर्स आणि वार्ताहरांसाठी. त्यामध्ये विदर्भ दूतचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल $5,000 बक्षीस मिळालं आहे. त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा. थँक्यू व्हेरी मच. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.